पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापुरात गणेशोत्सवासाठी एक गाव एक गणपती संकल्पना राबवा, डीजे वापरणाऱ्यांवर कारवाई होणारच, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान यांचा इशारा। आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने नागरिकांना आणि गणेश मंडळांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान यांनी व्हिडिओ बाईटद्वारे सविस्तर सूचना दिल्या आहेत। उत्सवाच्या निमित्ताने आपण काय आवाहन कराल मंडळांना तालुक्यात? इंदापूर पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जो आगामी गणेश उत्सव आहे यामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना सर्वांनी राबवावी। त्यामध्ये डीजेचा वापर करू नये, तसेच कुठलाही कार्यक्रम करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी। गणपती मंडळांना जे गणपतीचं पेंडॉल टाकायचं आहे तो रस्त्यामध्ये टाकू नये, त्यासाठी पोलीस स्टेशनची परवानगी, ग्रामपंचायतची, महाराष्ट्र MSEBची परवानगी, शॉर्ट सर्किट होणार नाही याची प्रिकॉशन घ्यायची आहे। प्रत्येक मंडळांनी गणेश मंडळांनी एक कॅमेरा लावला पाहिजे, त्यामध्ये गणपतीची मूर्ती ही कव्हर झाली पाहिजे व तिचं चित्रीकरण तुमच्याकडे सेव्ह राहिलं पाहिजे व ते आम्हालाही दाखवलं पाहिजे। काय तुम्हाला अडचण आली तर पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे, 112वर तात्काळ संपर्क केला पाहिजे व गणपतीची मिरवणूक निघताना ही लवकरात लवकर निघून सायंकाळी 10 वाजेच्या आत संपली पाहिजे। यासाठी सर्वांनी प्रिकॉशन घ्यायची आहे आणि जे पारंपरिक वाद्य आहेत त्यांचा वापर केला पाहिजे गणपती मिरवणुकीमध्ये व 10वी 12वीची मुलं आहेत त्यांना अभ्यासात अडथळा होईल असा कुठलाही अडथळा होईल अशी गाणी किंवा आवाज वाढवला नाही पाहिजे। ही सर्व जनतेने विनंती आहे की विसर्जनाचं टायमिंग किती ते किती आहे? विसर्जनाचं टायमिंग आम्ही 10 वाजेच्या आतच संपवायचं आहे। सर्वांनी जे ते दिवस आहेत त्याप्रमाणे कलेक्टर साहेब परवानगी देतात, त्याप्रमाणे तुम्हाला सर्वांना कळवण्यात येईल। गणेशोत्सवामध्ये डीजेचा वापर केला तर त्याच्यावर कारवाई आपण करणार आहोत? नक्कीच कारवाई होणार आहे। डीजेचा वापराला परवानगी नाहीये, त्यामुळे डीजेचा वापर कुणीही करू नये, पारंपरिक वाद्याचा वापर करावा। ज्या सर्वसामान्य लोकांना डीजेमुळं जो हृदयविकाराचा किंवा अटॅकचं हे जे प्रमाण वाढलेलं आहे सध्याच्या काळामध्ये, त्याच्यामुळं तुम्ही स्वतः तुमच्या स्तरावरती डीजेला परवानगी देणार आहात का? नाही, आम्ही परवानगी देणार नाही। तसेच जे डीजे चालक आहेत जे आम्हाला माहिती आहे त्यांना पण आम्ही नोटीस देणार आहे, बाबा तुम्ही डीजे वाजवायचा नाही। ओके, धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार।